साहेब, साहेब तुम्ही काही हवंय का तुम्हाला? कोण साहेब? कोण आहेस तू? हा? मला झोप येते. वा, अरे बापरे, हे असे काय करतायत? अरे देवा. आता काय करायचं? मला नाही माहिती. खूप घाबरले मी. दमालाही झाले मला. सकाळी सकाळी आल्याचा चहा प्यायला किती बरा वाटतो ना या दिवसात. हो ना ग. हा घ्या तुमचा चहा. पण यांना कुठे आवडतो आल्याचा चहा? चहाला चहाचाच सुगंध आला पाहिजे असं म्हणतात. मग हा असा वेगळा करावा लागतो. अगं अंजली, वसंतचा डबा भरलायस का नाही? आई मी डबाच भरते. हो, आणि मुली कुठे आहेत? मुली झोपल्या. अजून? अगं जुईलीची सुट्टी संपली ना. पण बहिणींचा अजून लाड संपले नाहीयेत ना. हे घ्या, 2-2 चादरी लपेटून झोपल्या. आता लाड कसले त्यात? हवेत मस्त गारठा पडलाय. आपल्याला पण उठवत नाही. झोपू देत की थोडा वेळ, उठतील. अगं पण अंजली, डिसेंबर संपत आलाय आता. हा म्हणता 2 महिन्यांनी परीक्षा तोंडावर येईल. बाई ग, मला परीक्षा म्हटलं ना की कापरच भरतं. 2 मार्क मिळाले होते जुईलीला, आठवतंय ना? हो आठवतंय मला. पण ती चाचणी परीक्षा होती. आणि नंतर केलं होतं की तिने. हो पण हे बघा, तुम्ही तिला असं भंडावून सोडू नका. ती करते अभ्यास. अगं पण त्यावेळेला लक्ष ठेवायला स्वानंदी होती घरात. आता नाहीये, म्हणून काळजी वाटते. मी आहे ना आई, मी घेत जाईन तिचा अभ्यास. तुम्ही नका काळजी करू. हो, त्या संपदेच्या काळजीनं अर्धी झालीयस. आणि मला सांग, काळजी करू नका. आई नको ना हा विषय. यांच्या कानावर गेलं ना तर तेच उगाळत बसतील. मुलींच्या लग्नापासून खूप हळवे झालेत. सारखे डोळे भरून येतात त्यांचे. पुरुषांचं असंच असतं बाई. आपलं दुःख दाखवत नाहीत कोणाला, आतल्यात दाबून ठेवतात. मेहंदीच्या दिवशी मी कशाला तरी शोधत होते यांना. बघितलं तर हे मुलींच्या खोलीत. फक्त रडायचे बाकी होते. तेव्हाच मी कानाला खडा लावला. मुलींची लग्न झाली ना की त्यांचा विषय फारसा काढायचा नाही घरात. अगं पण आता तसं काही बोलणं होणार नाहीये. धाकटी आपल्या संसारात सुखी आहे. मोठी सुद्धा रोळेल ग हळूहळू. हे बघ, संपदा आपल्याशी कशी सुद्धा वागू देत. तिच्या संसारात ती सुखी असली म्हणजे झालं.